नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण पुण्यातील प्रसिद्ध आणि निसर्गरम्य ठिकाण असलेल्या राजीव गांधी झूलॉजिकल पार्क म्हणजेच कात्रज प्राणी संग्रहालयाची सफर करणार आहोत. हे प्राणी संग्रहालय सुमारे 130 एकर परिसरात पसरलेले असून येथे सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि प्रसिद्ध सर्पोद्यान पाहायला मिळतं. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. चला तर मग सुरुवात करूया आपण या रोमांचक जंगल सफारीला. आपण आता प्राणी संग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आहे. इथेच आपल्याला डाव्या बाजूला हे प्रवेशासाठी आपल्याला जे तिकीट आकारले जाणार आहे ते तिकीट इथे काढावे लागते. हे जे एंट्री तिकीट आहे हे अडल्टसाठी आहे प्रत्येकी 60 रुपये आणि चाइल्डसाठी जे आहे ते आहे प्रत्येकी 20 रुपये. आणि जर तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा कॅमेरा असेल तर त्यासाठी 50 रुपये आणि जर तो डिजिटल कॅमेरा असेल तर त्यासाठी साधारणतः 200 रुपये तिकीट आकारणी केली जाते. हे कॅमेराच आहे. चालू आहे. कुठे दिसते कॅमेरा? प्रथम सर्पोद्यानामुळे झाले. इथे 22 पेक्षा अधिक सापाच्या प्रजाती आणि अनेक सरपटणारे प्राणी पाहायला मिळतात. भारतीय अजगर, नाग, विविध प्रकारचे विषारी साप आणि मगर यांचं निरीक्षण करता येतं. तसेच इथे कासवाचेही दर्शन आपल्याला करता येते. या विभागात माहिती फलकामुळे सापांविषयी असणारे अनेक गैरसमज दूर होतात. जर तुम्ही सापांना जवळून पाहिलं नसेल तर हा अनुभव खूप वेगळा आणि रोमांचक ठरतो. बघ ना मंकी, हे बघ मंकी, बोलव का मंकीला, आवाज दे, त्याला आवाज दे, ये म्हणव, ये चल पुढं. चल की वर काय खाते हो तुला पण.
ब्लॉगिंग करतो तू? तो नाही करत, त्याला फक्त करायला सांगितलं. अरे वा. कुठे कुठे ये रे बाहेर ये बाबा. हे बघ इथे पाच सवय. अरे हे बघ इथे नाही दिसत ते वरनं पण चल. नाही नाही प्लास्टिक नको सरळ धरणं असं येतं ते. तसाच आहे फक्त त्या लाट वयाचा. बस गप पप्पू काका ते बघ मुंग त्याचं तो मुंग अय पप्पू काका ते बघ मुंग उतरायचंय बाबा. हे बोलव का ना त्याला टायगरला बोलव आवाज दे. बोलव ग. हे हॅलो म्हणा. आणि बोलव का त्याला आवाज दे. काय करायला तुला काय करायला आता आपण आलो आहे सर्वात आकर्षक विभागात म्हणजे आता आपण पाहणार आहोत बिबट्या वाघ आणि पांढरा वाघ. समोर जो दिसत आहे तो आहे जंगलाचा राजा. त्याची चाल त्याचा रुबाब आणि त्याची डरकाळी पाहण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे. त्याच विभागात बंगालचा वाघ देखील पाहायला मिळतो. वाघ निवांत बसलेला असो किंवा फेऱ्या मारत असो त्याचं सौंदर्य डोळ्यात टिपण्यासारखं आहे. लहान मुलं तर वाघाला पाहून खूपच खुश झालेली दिसत आहेत. त्याला बोलव. आता आपण काही शाकाहारी प्राण्यांच्या विभागात आलो आहे. येथे सांबर, हरिण, काळवीट आणि नीलगाई यासारखे प्राणी पाहायला मिळतात. त्यांची शांतता आणि नैसर्गिक वावर पाहताना मनाला वेगळी शांती मिळते. निसर्ग छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी हा भाग विशेष आकर्षक ठरतो. त्या साईडला गेलायचं अरे 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 या साईडला हो या साईडने नारळ
बघ आई दाखवते मागाशी तर बरं नाही गेला तो काय लावतो बघ वाट खोला म्हणतोय अरे काढणार आहे यार काय तर मित्रांनो आपले कात्रज प्राणी संग्रहालयाची सफर इथे संपते. वन्यजीवांबद्दल जाणून घेण्यासाठी, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी, लहान मुलांना प्राण्यांची व सर्पाची माहिती देण्यासाठी, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे आपण लहान मुलांच्या सायकल व स्ट्रोलर पण आतमध्ये घेऊन जाऊ शकतो. इथे सर्पोद्यान, विविध प्राणी, पक्षी आणि हिरवागार परिसर यामुळे संपूर्ण दिवस आनंद जातो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भन्नाट पर्यटन व मोटो राईड व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.